श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 23 एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत हनुमान जयंती. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी केली जाते. बजरंगबलीच्या भक्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या शुभ दिवशी माता अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला आणि जो व्यक्ती खऱ्या भक्तीने आणि श्रद्धेने हनुमानांची पूजा करतो त्या व्यक्तीवरती हनुमानांचा सदैव आशीर्वाद असतो आणि त्या व्यक्तीमागे काही संकट आणि अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होतात असं म्हटलं जातं. हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो तो म्हणजे हनुमान जयंती. या हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी जेवढ्या सेवा आणि उपाय करता येतील तेवढ्या तुम्हाला उपाय आणि सेवा या करायच्या आहे. कारण या उपायांचं आणि सेवेंचं आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकता, तो म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी. आपल्याला या झाडाचं एक मूळ आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे. हे मूळ आपल्या घरात ठेवल्याने आपलं घर हे करोडपती होईल. आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल. आपल्या घराची, आपल्या मुलांची, पतीची म्हणजेच आपल्या संपूर्ण कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात सुख, शांती, समृद्धी, पैसा, ऐश्वर्य सर्व काही येईल असा हा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय आपल्याला मंगळवारच्या दिवशी कधी करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही मंगळवारच्या दिवशी सकाळी सुद्धा करू शकतात किंवा सायंकाळी 6 ते 7:30 या दरम्यानसुद्धा करू शकता. कारण हे जे 2 टायमिंग असतात सकाळचा आणि संध्याकाळचा, हा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा वेळ मानला जातो. यामुळे या वेळेमध्ये तुम्हाला हे उपाय करणं शक्य झालं तर त्याच वेळेत करा. आता ज्यांना सकाळी आणि संध्याकाळी वेळ भेटणार नाही त्यांनी संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय केला तरीही चालेल. कारण संपूर्ण दिवस ही चैत्र पौर्णिमा आलेली आहेत आणि हनुमान जयंतीसुद्धा संपूर्ण दिवस असणार आहे. यामुळे या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही जेवढे पण उपाय करणार त्या उपायाचं तुम्हाला फळ हे निश्चितच प्राप्त होणार. तर उपाय का करायचा आहे, तर हा उपाय आपल्या घरातली गरिबी, दरिद्री ही निघून जाण्यासाठी, आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, तुम्ही बघितलं असेल की आपल्या आजूबाजूला अनेक अशी झाडं आणि वृक्ष आहेत की ज्यांचे काही दैवी फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात. असेच एक झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड. तर पहा, हनुमान जयंतीच्या दिवशी आपण भगवान हनुमानाला रुईच्या पानांचा हार अर्पण करत असतो, रुईची फुलं अर्पण करत असतो. कारण त्यांना रुईचे पानं हे अतिशय प्रिय आहेत. या रुईच्या झाडांमध्ये साक्षात भगवान हनुमानांचा वास असतो आणि यामागे सुद्धा एक कथा सांगितली जाते. ती कथा काय आहे हे तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या पानांना खूप महत्त्व दिलं जातं. या पानांना, याच्या फळांना, फुलांना आणि मुळांना अतिशय महत्त्व दिलं जातं. जर आपण हा उपाय या हनुमान जयंतीच्या दिवशी केला तर आपल्या घरातली गरिबी घालवण्यासाठी आपल्याला मदत होईल. धन खेचण्यासाठी अनेक धनाचे स्तोत्र जे असतात तर या रुईच्या झाडाची मुळं जी असतात तर ती निर्माण करत असतात. असे हे रुईचं झाड आपल्यासाठी बरेच लाभदायी धनप्राप्तीचे योग हे निर्माण करणारे आहेत. हे झाड अनेक नावांनी ओळखलं जातं. आपल्याकडे रुईचं झाड म्हणतात, काही ठिकाणी याला मंदार किंवा आर्क अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. या झाडांच्या मुळं जी असतात तर ती वापरून अनेक तांत्रिक क्रियासुद्धा केल्या जातात आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार रुईचं झाड हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत आणि भगवान मारुती हे सुद्धा भगवान शिवशंकरांचाच एक अवतार मानला जातो आणि म्हणूनच ही पानं त्यांना अर्पण केली जातात.
तर पहा, हा उपाय जो आहे तर तो आपण हनुमान जयंतीच्या दिवशी किंवा जेव्हा पुष्य नक्षत्र असतं त्या नक्षत्रावरती हा उपाय आपण केला तर तो खूप प्रभावी आणि लाभदायक ठरत असतो. तर आपल्याला काय करायचं आहे पहा, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे, थोडंसं हळदी आणि कुंकू घ्यायचं आहे, थोड्याशा अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला त्या रुईच्या झाडापाशी जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी त्या रुईच्या मुळांना अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला फुलं देखील तिथे मनोभावेने अर्पण करायचे आहेत. दोन्ही हात जोडून तुम्हाला या रुईच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की मी आपल्याला आमच्या घरी, आमच्या वास्तूमध्ये घेऊन जात आहे. आमच्या जीवनात आपण प्रवेश करावा आणि आमच्या घरात काही दरिद्रता आहे, गरिबी आहे, ती दूर करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे, सहाय्य करावे. आपल्या कृपेने आमच्या घरी लक्ष्मीचा वास राहावा. यानंतर पुन्हा एकदा मनोभावेने तुम्हाला त्या वृक्षाचा नमस्कार करायचा आहे आणि यानंतर या रुईची एक छोटीशी मुळी जी असते तर ती तुम्हाला काढून घरी घेऊन यायची आहे. आता ही मुळी तुम्ही घरी आणल्यानंतरनं तुम्हाला बघा गंगाजलने स्वच्छ धुवून काढायचे आहे किंवा साधं पाणी तुमच्याकडे असेल तर त्याने सुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून काढू शकता. यानंतर काय करायचं आहे, एक लाल कपडा घ्यायचा आहे. लाल कपडा हा तुमच्या देवघरासमोर अंथरायचा आहे. त्यावरती ही मुळी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्या वस्त्रावरती ठेवायची आहे. यानंतर तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत, धूप लावायचे आहेत. त्या रुईच्या मुळाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि पुन्हा एकदा मनोभावेने प्रार्थना करायची आहे की आपण आमच्या घरात प्रवेश केला आहे. आपल्या कृपेने आमचं घर धनधान्याने परिपूर्ण व्हावं असं तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. जिथे कुठे तुम्ही धन ठेवता, तुमची संपत्ती ठेवता, जिथे कुठे तुमचे थोडेफार पैसे किंवा महत्त्वाची कागदपत्र असेल अशा ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही बांधून ठेवायची आहे. हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं. तुमचा व्यवसाय असेल, बिझनेस असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली जी आहे तर ती तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही या रुईची मुळी जी असते त्याचे एक तुकडा ताबीजमध्ये जर गुंडाळून आपल्या गळ्यामध्ये किंवा दंडावरती, हाताच्या उजव्या दंडावरती जर आपण धारण केला तर ती व्यक्ती खूप लवकर श्रीमंती होते. त्या व्यक्तीची जीवनात खूप प्रगती होते. कारण ही जी वस्तू आहे ना त्या व्यक्तीला प्रगती करण्यासाठी खूप मदत करत असते, खूप लाभदायक ठरत असते. त्यामुळे अनेक जण या दिवशी ही रुईची मुळी जी आहे तर ती धारण करत असतात. असं केल्याने लक्ष्मीची कृपा सदैव त्या व्यक्तीवरती राहते आणि तो व्यक्ती कधीच गरीब होत नाही. तसेच आपल्या घरात ठेवल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते, घरात सुख समृद्धी ही नांदू लागते, घरात ऐश्वर येतं. यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्कीच या हनुमान जयंतीच्या दिवशी करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.